नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश मोडक, तापी बायो फर्टिलायझर प्रतिनिधी। आज आपण आलेले आहोत खरवड या गावी, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली। थोडक्यात आपण शेतकऱ्याचा परिचय घेऊ। नमस्कार दादा। नमस्कार। आपला परिचय सांगा। ज्ञानेश्वर भाऊराव कोटकर, हां, राहणार खरवड, हां, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली। हां, आपलं हळदीचं यावर्षी किती एकर क्षेत्र होतं? 6.5 एकर क्षेत्र आहे। 6.5 एकर क्षेत्र आहे। आपण जे आहे यावर्षी एवढा पाऊस काळ होता हो ना आपल्या इकडं, त्यानंतर जे आहे ते फुटव्यासाठी आणि सडीसाठी तापिया एक सोडला आपण, फुटव्यासाठी, पोकायसाठी, सडीसाठी। तापी बायो फर्टिलायझरचे जे आहे ते आपण यांना जे आहे ते फुटव्यासाठी 35व्या दिवसापासून ते 150 दिवसापर्यंत 30 दिवसाच्या अंतरानं महाफड हे प्रोडक्ट फुटव्यासाठी दिलेलं आहे। त्यानंतर सडीसाठी 2 वेळा यांना बॅक्टेरिया म्हणून प्रोडक्ट गेलेलं आहे। तर कुठल्याही प्रकारची सड वगैरे नाही आहे आणि फुटवे पण चांगले आहे आणि शेंगाचा आकार वगैरे, चकाकी वगैरे पण चांगली आहे। भाऊ, यावर्षी तुमच्या गावात बाकीच्या शेतकऱ्याची काय कंडिशन आहे हळदीची? ज्याला नाही सोडलं साहेब ते थोडं सड आहे, त्याला थोडं सडीचं प्रमाण आहे। हां, ॲव्हरेजली समजा तुम्हाला यावर्षी अपेक्षित उत्पादन किती आहे? आणि तुमच्या चांगली दिसायची, तापिया कंपनीचं चांगली दिसायची सध्या आहे। फुटव्या येऊ ते चांगली दिसायची, पीक पाणी। हां, तरी ॲव्हरेजली समजा 30 क्विंटलच्या वर तुम्हाला अपेक्षित उत्पादन आहे? हो, 30 क्विंटल। 30 ते 35 क्विंटलच्या वर सरासरी उत्पादन निघते। हो। भाऊची 6.5 एकर हळद आहे। 6.5 एकरला पूर्णपणे जे आहे ते आपलं महाफड आणि बॅक्टेरिया हा 2 प्रोडक्ट गेलेले आहेत। टाईम टू टाईम नियोजन आणि खत नियोजन होतं, तरी उत्कृष्ट अशी हळद आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या हिंगोली जिल्ह्यात पाऊस झाला, त्यामुळे भरपूर शेतकरी जे आहेत कंद कुजला परेशान आहेत। आणि तुम्ही सध्या प्लॉट जी कंडिशन पाहू शकता, निरोगी आहे, कुठल्याही प्रकारची सड वगैरे नाही आणि शेंगाचे प्रमाण पण चांगले आहे। एकदम निरोगी प्लॉट आहे। जर का तुम्हाला निरोगी प्लॉट ठेवायचा असेल तर तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधू शकता। धन्यवाद।